मित्रांनो, तुम्हाला पोलीस भरतीसाठी जी कागदपत्रे लागतात, डॉक्युमेंट लागतात, त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याच्यामुळं तुमच्याकडनं सर्व डॉक्युमेंट तुमचे पहिल्यांदाच तुमच्याकडं अवेलेबल पाहिजेत. नॅशनॅलिटी, डोमासाईल वगैरे ते सर्व तुमच्याकडं पाहिजेत. त्याच्यामुळं तुम्ही परत भरती सुटली नंतर परत ते डॉक्युमेंट तुमचं एखादं विसरलं, राहिलं, चुकून राहिलं, ज्यांची नुकतीच 12वी कंप्लीट आहे, या अशा मुलांना डॉक्युमेंट माहीत नसतात. त्याच्यामुळं त्यांना डॉक्युमेंट काढायला लागतं, पण टाईम लागला तर त्यांना ती भरती कॅन्सल करायला लागते, द्यायला जमत नाही त्यांना भरती. कारण मैदानी चाचणीला जर तुम्ही गेली तर तुमची डॉक्युमेंट पहिल्यांदा चेकिंग करतात. सगळीकडेच असं असतं नाही, पण डॉक्युमेंट तर तुमचे नक्की चेक करतात. जरी तुमची मैदान चाचणी झाली, नंतर डॉक्युमेंट चेक केले, पण तुम्हाला त्याच्यात अपात्र ठरवण्यात येते. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला त्यातून ते बाहेर काढून टाकतात. त्याच्यामुळं आपल्यावर अशी वेळ येऊन नाही दिली पाहिजे. आणि तुमच्याकडं जर TC म्हणजे शाळा सोडलेला दाखला जर नसेल, तुमचं ॲडमिशन कुठंतरी तुम्ही शाळा शिकत असाल तर त्याचा तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट शाळेकडून घ्यायचं. तर ते तुमच्याकडं दाखला नसेल शाळा सोडलेला तर ते त्यासाठी जमून जातं. त्याची काही जास्त अडचण येत नाही, कारण तुम्ही शाळा शिकत असता त्याच्यामुळं बोनाफाईड जमतं. पण बाकीचं बघायचं, आधार कार्डावर आपलं नाव व्यवस्थित आहे का, पॅन कार्डावर व्यवस्थित आहे का, स्पेलिंग मिस्टेक नाही पाहिजे कशात, याचं तुम्ही लक्ष ठेवायचं. आता आपण व्हिडिओ बघू, नेमकं कोणते डॉक्युमेंट तुमच्याजवळ पाहिजेत आणि कोणते तुम्हाला लागणार आहेत, आणि ते डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर मित्रांनो बघा, पहिलं डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला लागणार आहे 10वी पास मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. मार्कशीट पण आणि बोर्ड सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार आहे. आणि 12वीचं पण सेमच, मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही पण डॉक्युमेंट तुमच्याकडं अवेलेबल पाहिजे. पदवीधर असल्यास प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाचे गुणपत्रक तुमच्याकडं अवेलेबल पाहिजे. आणि पुढं बघा, मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष किंवा द्वितीय वर्षाचं गुणपत्रक हे तुमच्याकडं अवेलेबल पाहिजे. आणि पदवी असल्यास प्रथम वर्षाचं, द्वितीय वर्षाचं गुणपत्रक यापैकी एक तुमच्याकडं गुणपत्रक अवेलेबल पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचा ITI किंवा डिप्लोमा झालेला असेल तर त्याचं तुमच्याकडं मार्कशीट पाहिजे. आणि शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट, हे बघा खाली दिलेलं आहे. शाळा शिकत असल्यास तुमच्याकडे बोनाफाईड सर्टिफिकेट पाहिजे. जर कास्टमधून फॉर्म भरायचा असेल तर जातीचे प्रमाणपत्र आणि तुमच्या वयाचा दाखला आणि आदिवास प्रमाणपत्र पण तुमच्याकडे पाहिजे. आणि जर तुम्ही कास्टचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट पाहिजे. आणि EWS वाल्यांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र EWS वाल्यांपाशी अवेलेबल पाहिजे, म्हणजे पुन्हा तुम्हाला अडचण काही यायला नको. आता पुढे बघा, मुलींसाठी आहे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30% आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र त्यांना पाहिजे. पुढं भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तातून जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. आणि विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडूंसाठी प्रमाणपत्र पाहिजे. वडील जर पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र, जर तुम्ही पोलिसांचे पाल्य असल्यास तर तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र दाखल करायला लागतं. आणि होमगार्ड्समधून जे लोक फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी होमगार्डचं प्रमाणपत्र हे एक आवश्यक आहे. आता बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स. आधार कार्ड आणि पॅन कार्डवर अजून पण सांगतो तुम्हाला, तुमचं अजिबात कोणत्या नावात चुकीचं नाही पाहिजे. एखादं स्पेलिंग तुमचं मिस्टेक जर झालेलं असेल तर ते तुम्ही आधीच दुरुस्त करून घ्या, कारण त्या पायी पोरांना बाहेर काढलं जातं. जर तुमचं एक जरी स्पेलिंग मिस्टेक असेल, डॉक्युमेंट चेक करताना तिथं सगळे स्पेलिंग वगैरे सगळं बघून चेक करत असतात, त्यामुळे तुमचं स्पेलिंग मिस्टेक अजिबात नाही पाहिजे. माजी सैनिक उमेदवारांचे डिस्चार्ज कार्ड आणि ओळखपत्र पाहिजे माजी सैनिकांसाठी. आणि माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी एज्युकेशनचं एक पाहिजे. आणि चारित्र्य पडताळणीचं प्रमाणपत्र हे एक तुमच्याकडे आवश्यक पाहिजे. तुमचं अजिबात कुठं पण मिस्टेक झालेली नाही पाहिजे त्यामध्ये. ज्यांची नुकतीच 12वी कंप्लीट झालेली आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट तुमचं आणि गुणपत्रक. तुमचा पेपर झाल्यास नंतर, तुमचं निकाल लागल्याच्या नंतर बोर्ड सर्टिफिकेट येत असतं.
तुम्हाला शाळेतून त्याचा कॉल येतो किंवा शाळेत परत एकदा जाऊन चक्कर मारायची, आपलं आलं आहे का नाही बघायचं आणि मग ते घेऊन यायचं, कारण ते गरजेचं आहे. ते निकालासारखंच असतं बोर्ड सर्टिफिकेट, त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही. आणि तुमच्या कोणत्या डॉक्युमेंटमध्ये तुमचं स्पेलिंग मिस्टेक नाही पाहिजे. जर तुमच्या नावात बदल झालेला असल्यावर त्याचं एक तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे. नावात बदल झाला आहे त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. आणि जास्त लोड घ्यायचं टेन्शन नाही. याच्या व्यतिरिक्त कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.